विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. आपण इयत्ता 12वी HSC व्होकेशनल या विभागाच्या पेपर फर्स्टमधील प्रकरण क्रमांक 5 चा आता आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. तर प्रकरण क्रमांक 5 जे आहे ते स्टेअरिंग सिस्टीम. आता आपल्याला माहिती आहे की वाहनामध्ये स्टेअरिंग सिस्टीम जी दिलेली असते ती स्टेअरिंग सिस्टीम ही वाहन हे सुलभपणे वळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बऱ्याच वेळेला वाकड्या वळणावर गाडी वळवणे साध्य होत नाही. अशा वेळेला गाडीची जी रचना केली असते तिला स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी आपण जी सिस्टीम या ठिकाणी दिलेली असते त्या सिस्टीमला आपण स्टेअरिंग सिस्टीम असं म्हणतो. आता हे स्टेअरिंग सिस्टीम जी आपण वाहनांवर दिलेली आहे या स्टेअरिंग सिस्टीमचं कार्य काय आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये स्टेअरिंग सिस्टीमची कार्य बघतोय. पहिलं कार्य काय आहे स्टेअरिंग सिस्टीमचं, तर आवश्यक त्यावेळी वाहन वळवणे. म्हणजे रस्त्यावर ज्यावेळेस एखादं डाव्या बाजूचं उजव्या बाजूचं वळण असेल किंवा रस्त्यावर एखादा खड्डा आला असेल किंवा रस्त्यावर एखादं उंचवट आलं असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी वाहनाला योग्य दिशा देण्याचं काम या ठिकाणी स्टेअरिंग सिस्टीम करतं. दुसरे जे आहे ते रस्त्यावर वाहनाला स्थिरता प्रदान करणे. ज्यावेळेस वाहनाची चाकं रस्त्यावर फिरत असतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला चाकं आणि रस्ते यांच्यामधलं संधान जे असतं हे त्या ठिकाणी कमी होतं आणि चाकांची रस्त्यावर पकड राहत नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी वाहनाला रस्त्यावर स्थिरता प्रदान करण्याचं काम आपली स्टेअरिंग सिस्टीम करत असते. पुढचं जे आहे ते चाकांना ट्रू रोलिंग मोशन प्रदान करणे. आता ट्रू रोलिंग मोशन याचा अर्थ असा की चाकांना पुढं जाण्यासाठी आवश्यक असणारी जी दिशा आहे ते दिशा देण्याचं काम यालाच आपण ट्रू रोलिंग असं म्हणतो. तर हे काम स्टेअरिंग सिस्टीम करते. त्यानंतर पुढचं जे आहे ते वळणानंतर चाके आपोआप मूळ स्थितीमध्ये आणणे. आता वळणानंतर चाके जी असतात ती मूळ स्थितीमध्ये आणणे म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण डावीकडं किंवा उजवीकडं स्टेअरिंग फिरवतो त्यावेळेला वळण संपल्यानंतर आपण स्टेअरिंग जरी नुसतं हाताने सोडून दिलं तर ते ऑटोमॅटिक फिरून स्वतःच्या जागेवर येतं. तर आपण ते मूळ स्थिती आणणे असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो टायरची झीज कमी करणे. ज्यावेळेस चाकं रस्त्यावर फिरत असतात त्यावेळेस वाहनाचं वजन रस्त्याची स्थिती याच्यामुळे टायरची लवकर झीज होते. तर अशा वेळेला त्या टायरला एक विशिष्ट कोन देऊन किंवा विशिष्ट त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अँगल देऊन त्या ठिकाणी त्या टायरची झीज कमी करण्याचं काम ही स्टेअरिंग सिस्टीम करत असते. त्यानंतर आपण जे बघतो की चाके वळवायची क्रिया ही थोड्या श्रमामध्ये करणे किंवा थोडी सोपी करणे ही या स्टेअरिंग सिस्टीमची कार्य आहेत. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ती म्हणजे स्टेअरिंग सिस्टीमची आकृती या ठिकाणी आपल्याला दाखवली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला स्टेअरिंग सिस्टीमचे विविध भाग या ठिकाणी दाखवलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण पहिला जो बघतोय ते म्हणजे स्टेअरिंग व्हील. त्यानंतरचा असणारा जो भाग आहे त्याला आपण स्टेअरिंग कॉलम असं म्हणतो. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे क्रॉस शाफ्ट. या स्टेअरिंग शाफ्ट बसवला जो भाग आहे त्याला आपण क्रॉस शाफ्ट असं म्हणतो. क्रॉस शाफ्ट म्हणजे हा स्टेअरिंग कॉलम आहे. इथं त्या ठिकाणी आडवा असा प्रकारचा जो शाफ्ट आहे त्याला आपण स्टेअरिंग क्रॉस शाफ्ट असं म्हणले. त्यानंतर पाचवा जो भाग आहे त्याला आपण त्या ठिकाणी स्टेअरिंग शाफ्ट असं नाव दिलेलं आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ड्रॉप आर्म. त्यानंतर हा जो भाग आहे तो ड्रॅग लिंक आणि इथे जो तो भाग जो दिला असतो आपण त्याला स्टेअरिंग आर्म असं म्हणतो. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघणार आहे ती म्हणजे स्टेअरिंगची रचना. आता स्टेअरिंगची रचना बघताना त्या ठिकाणी स्टेअरिंग सिस्टीमची रचना ही आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. स्टीअरिंग व्हील हे स्टीअरिंग शाफ्टवर बसवलेले असते.
स्टेअरिंग व्हील जे आपण इथं बघतोय आपण स्टेअरिंग शाफ्टवर बसलेला आहे. स्टेअरिंग शाफ्टच्या बाहेरील बाजूने आउटर ट्यूब किंवा स्टेअरिंग कॉलम असतो. म्हणजे हा वरच्या बाजूला या ठिकाणी स्टेअरिंग कॉलम दिलेला आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला स्टेअरिंग शाफ्ट हा बसवलेला असतो. स्टेअरिंग कॉलमच्या तळाशी या ठिकाणी तुम्हाला स्टेअरिंग गिअरबॉक्स हा बसवलेला दिसून येईल. हा गिअरबॉक्स जो आहे हा नटबोल्टच्या साहाय्याने गाडीच्या चासीवर बसवलेला असतो. आता या स्टेअरिंग गिअरबॉक्समधून बाहेर पडणारा जो भाग आहे त्या भागाला आपण क्रॉस शाफ्ट असं नाव दिलेलं आहे. या क्रॉस शाफ्टवर त्या ठिकाणी ड्रॉप आर्म आणि ड्रॅग लिंक हे दोन घटक बसतात. ड्रॅग लिंकचे एक टोक हे बॉल अँड जॉईंट सॉकेट जॉईंटच्या साहाय्याने बसवलेले असते, तर ड्रॅग लिंकला दोन टाय रॉड हे बसवलेले असतात. याला या ठिकाणी दोन टाय रॉड हे बसवलेले असतात. प्रत्येक टाय रॉडचे एक टोक हे ड्रॅग लिंकला या ठिकाणी जोडलेलं असतं. हे टोक हे बॉल आणि सॉकेट जॉईंटच्या साहाय्यानं जोडलेलं असतं. आता या ठिकाणी स्टेअरिंगचं काम कसं चालतं बघा. ज्यावेळेस आपण स्टेअरिंग व्हील फिरवतो त्यावेळेस स्टेअरिंग शाफ्ट हा फिरवला जातो. ज्यावेळेस तुम्ही स्टेअरिंग व्हील फिरवाल त्यावेळेला स्टेअरिंग शाफ्टसुद्धा हा स्वतःभोवती फिरतो. त्यामुळे स्टेअरिंग गिअरबॉक्समधील सेक्टर शाफ्ट फिरतो. सेक्टर शाफ्टकडून त्यावर बसलेला ड्रॉप आर्म हा मागे पुढे ओढला जातो. ड्रॉप आर्मवर बसवलेले ड्रॅग लिंक ही सुद्धा या ठिकाणी मागे पुढे ओढली जाते. इथं स्टेअरिंग गिअरबॉक्स दिलेला आहे, त्याच्यावर हा ड्रॉप आर्म आणि ड्रॅग लिंक जे असते ही सुद्धा ही त्या ठिकाणी पुढं मागं ही होत असते. आता ड्रॅग लिंकची जी हालचाल जी आहे ही हालचाल ही टायरॉडला मिळते. तो टायरॉड काय करतो त्या ठिकाणी चाकाला खेचण्यास किंवा ढकलण्यास त्या ठिकाणी काम करतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या स्टेअरिंग सिस्टीमच्या स्टेअरिंग व्हीलद्वारे आपण चाकांना त्या ठिकाणी गती देत असतो. ही गती जास्त ही कोनीय गती या ठिकाणी दिलेली असते. तर मित्रांनो पुढं तुम्हाला या ठिकाणी एक व्हिडिओ दाखवला आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ॲनिमेशनद्वारे ही स्टीअरिंग सिस्टीम ही तुम्हाला दाखवलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ही स्टीअरिंग सिस्टीम आपण बघूया. आता हे जे आहे हे स्टीअरिंग व्हील आहे. 3 डायमेन्शनल त्याची फिगर आहे. त्याच्यावर हे स्टीअरिंग ब्रॅकेट बसवलेलं आहे. हे ब्रॅकेट आपल्या गाडीच्या बॉडीवर बसवलं जातं. आता या ब्रॅकेटमध्ये हा बसतो हा आहे स्टीअरिंग शाफ्ट. या स्टीअरिंग शाफ्टच्या खालच्या बाजूला मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हा तिथं स्टीअरिंग गिअरबॉक्स दिलेला आहे. या स्टीअरिंग गिअरबॉक्सवर हा क्रॉस शाफ्ट इथं दिलेला असतो. या क्रॉस शाफ्टच्या पुढल्या बाजूला या ठिकाणी हे युनिट इथं जोडलेलं आहे. त्याच्यावर या ठिकाणी ही ड्रॅग लिंक ही बसते आणि ही ड्रॅग लिंक जी असते ही या ठिकाणी टायरॉडला जोडलेली आहे. आता ही जी आकृती या ठिकाणी तुम्हाला जी दाखवली आहे त्या आकृतीमध्ये संपूर्ण तुम्हाला स्टीअरिंग सिस्टीम ही दाखवलेली आहे. आता इथं बघा तुम्हाला या ठिकाणी स्टीअरिंग सिस्टीमची ही हा स्टीअरिंग आर्म त्यानंतर त्या ठिकाणी टायरॉड त्यानंतर ॲक्सल इथं स्टब ॲक्सल या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि स्टब ॲक्सलवर या ठिकाणी चाकंही बसवलेली असतात. तर अशा प्रकारे ही स्टीअरिंग सिस्टीम ही या ठिकाणी काम करते. तर या व्हिडिओद्वारे आपण या ठिकाणी स्टीअरिंग सिस्टीम कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी आपण बघितलं. तर मित्रांनो आता या ठिकाणी पुढं आपण जे बघणार आहोत त्याचं नाव आहे स्टीअरिंग लिंकेजेस. आता इथं तुम्हाला एक आकृती आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. तर या आकृतीमध्ये स्टीअरिंग लिंकेजेस दाखवले आहेत. ही स्टीअरिंग लिंकेजेस हे कुठल्या ह्याचे दाखवलेले आहेत तर रिजिड ॲक्सल सस्पेन्शन सिस्टीमसाठी. आता रिजिड ॲक्सल म्हणजे काय तर ज्या वाहनांमध्ये इंजिनची गती गाडीच्या मागच्या चाकाने दिलेली आहे आणि गाडीचा पुढला ॲक्सल जो आहे हा डेड ॲक्सल म्हणून
त्या ठिकाणी काम करतो त्याला आपण रिजिड ॲक्सल असं म्हणतो. तर त्या ॲक्सलवर बसवली जाणारी जी स्टिअरिंग सिस्टीम जी आहे ही या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. आता या ठिकाणी हा दाखवला आहे हा रिजिड ॲक्सल आहे. त्यानंतर इथं या ठिकाणी हे स्टिअरिंग व्हील तुम्हाला दाखवले, हा स्टिअरिंग कॉलम, या स्टिअरिंग कॉलमवर या ठिकाणी स्टिअरिंग गिअर बॉक्स बसवला आहे. या स्टिअरिंग गिअर बॉक्समधून हा बाहेर पडणारा क्रॉस शाफ्ट आहे. क्रॉस शाफ्टवरून बाहेर पडणारा हा ड्रॉप आर्म ज्याला आपण म्हणतो हा ड्रॉप आर्म इथे दाखवला आहे. ड्रॉप आर्मला या ठिकाणी ही ड्रॅगलिंग दाखवली आहे. ही ड्रॅगलिंग ही बॉल अँड जॉईंटच्या साह्यानं या ठिकाणी इथं त्या स्टब ॲक्सलचा जो स्टिअरिंग नकल ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी जोडलेले असते. आता या ठिकाणी हा जो टायरॉड जो असतो हा टायरॉड हा या ठिकाणी ह्या दुसऱ्या चाकाला इथं जोडलेला असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी रिजिड ॲक्सलवर बसवली जाणारी स्टिअरिंग सिस्टीम आपण ही पाहिली. ही सिस्टीम जी असते पारंपरिक वाहनांवर आपण त्याने वापरलेली असते. आता ह्याच्यानंतर आपण जी बघणार आहोत ती म्हणजे स्टिअरिंग लिंकेज ही इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमसाठी. आता इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम म्हणजे काय, तर ज्या वाहनामध्ये गाडीच्या म्हणजे उदाहरण असं आपण असं म्हणूया की या ठिकाणी कारवर जी स्टिअरिंग सिस्टीम जी बसवली आहे ती या ठिकाणी तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने आपण दाखवलेली आहे. त्या आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमसाठी वापरलेली जी स्टिअरिंग लिंकेजेस आहेत या ठिकाणी दाखवले आहेत. तर बहुतांशी काय होतं की कारमध्ये फ्रंट ॲक्सल जो आहे हा लाईव्ह ॲक्सल आहे, जिथं पण इंजिनची ताकद ही गाडीच्या पुढल्याच चाकाला त्या ठिकाणी दिलेली असते. अशा ठिकाणी जी स्टिअरिंग सिस्टीम वापरली जाते ही तुम्हाला या ठिकाणी आकृतीत दाखवली आहे. आता याची जी रचना कशी आहे ती आपण या ठिकाणी बघूया. त्या स्टिअरिंग सिस्टीमची रचना जी आहे ह्याच्यामध्ये स्टिअरिंग व्हील हे स्टिअरिंग शाफ्टवर बसवलेलं आहे, तर तुम्हाला दाखवलेलं आहे ते. या स्टिअरिंग शाफ्टच्या बाहेर बाजूने आउटर ट्यूब किंवा स्टिअरिंग कॉलम दिलेला असतो. इथं या ठिकाणी तुम्हाला जो दाखवला आहे स्टिअरिंग कॉलमच्या खाली बाजूला स्टिअरिंग गिअर बॉक्स दिलेला आहे. इथं जो तुम्हाला आकृतीमध्ये दिसतोय याला आपण स्टिअरिंग गिअर बॉक्स असं म्हणतो. स्टिअरिंग व्हीलची गती स्टिअरिंग शाफ्टद्वारे स्टिअरिंग गिअर बॉक्सला दिली जाते. म्हणजे या ठिकाणी हा कॉलम जो आहे ह्या कॉलमद्वारे या स्टिअरिंग गिअर बॉक्सला या ठिकाणी गती ही दिली जाते. आता यामध्ये सुद्धा हा स्टिअरिंग गिअर बॉक्स जो आहे हा नटबोल्टच्या साहाय्याने गाडीच्या चासीवर बसवलेला असतो. स्टिअरिंग गिअर बॉक्समधून बाहेर पडलेला जो शाफ्ट आहे त्याला आपण क्रॉस शाफ्ट असं म्हणतोय. बाहेर पडलेला जो शाफ्ट आहे त्याला आपण क्रॉस शाफ्ट असं नाव दिलेलं आहे. क्रॉस शाफ्टवर ड्रॉप आर्म हा जो दिसतोय याला आपण ड्रॉप आर्म असं म्हणतो. या ड्रॉप आर्मवर ड्रॅगलिंगचा एक टोक बॉल अँड सॉकेट जॉईंटच्या साहाय्याने इथं जोडलेलं तुम्हाला दिसेल. ड्रॅगलिंगला 2 टाय रॉड फिट केले आहेत. आता ही जी रिंग आहे याला आपण ड्रॅगलिंग असं नाव दिलेलं आहे. ह्या ड्रॅगलिंगवर या ठिकाणी टायरॉडची 2 टोकं इथं तुम्हाला जोडलेली आहेत. मागाशी या आकृतीमध्ये आपण बघितलं तर टायरॉड हा अखंड होता. इथं टायरॉड अखंड नसून त्याच्याकडे ते 2 भागामध्ये 2 पीसेसमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. ड्रॅगलिंगला 2 टायरॉड हे फिट केले असतात. हे 2 टायरॉड या ठिकाणी तुम्हाला बसवलेले दिसतील. प्रत्येक टायरॉडचं एक टोक हे ड्रॅगलिंगला जोडलेलं आहे. हे इथं बॉल अँड सॉकेट जंच्या साह्यानं हे 2 टोकं इथं जोडलेले आहेत. तर दुसरे टोक हे स्टिअरिंग आर्मला, हा स्टिअरिंग आर्म जो आहे या स्टिअरिंग आर्मला या ठिकाणी बॉल अँड सॉकेट जॉईंटच्या साह्याने इथं तुम्हाला जोडलेली दिसून येतात. आता इथे जे तुम्हाला जो दिसतो हा आहे स्टब ॲक्सल. आणि स्टब ॲक्सलवर गाडीची ही चाकं तुम्हाला बसवलेलं असतो. इथं त्या ठिकाणी तुम्हाला ही पिन दिले तर आपण स्विवेल पिन किंवा त्याने किंग पिन असं म्हणतो. याच्या पिन या ठिकाणी तुम्हाला बसवलेल्या दिसतील. आता याचं कार्य कसं चालतं ते आपण बघूया. स्टिअरिंग व्हील ज्यावेळेस फिरवतो त्यावेळेला स्टिअरिंग शाफ्ट फिरतो.
स्टेअरिंग शाफ्टची गती ही स्टेअरिंग गिअरबॉक्सला दिली जाते. त्यामुळे स्टेअरिंग गिअरबॉक्समधील सेक्टर शाफ्ट फिरतो. सेक्टर शाफ्टकडून त्यावर बसलेला ड्रॉप आर्म मागे पुढे होतो. ड्रॉप आर्मवर बसवलेली ड्रॅगलिंग ही पुढे किंवा मागे खेचली जाते. ड्रॅगलिंग ही टायरवरशी जोडली असल्या कारणानं दोन्ही चाकांच्या स्टेअरिंग आर्मला त्याची गती मिळते. त्यामुळे ड्रॅगलिंग करून टायरवरद्वारे दोन्ही चाकांना स्टेअरिंग आर्मला पुढे किंवा मागे ओढले जाते. स्टेअरिंग आर्मकडून नकल हे पुढे मागे होतात. स्टेअरिंग नकल जे असतात हे याद्वारे पुढे मागे केलं जातात. यामुळं आपल्या गाडीची चाकं जी असतात ही मागं किंवा डावीकडं किंवा उजवीकडं वळतात. तर मित्रांनो, आत्ताचा हा जो प्रकरण क्रमांक 5 जो आहे याचा पहिल्या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला सांगितली, ही माहिती तुम्हाला सगळ्यांना कळली असेल असं या ठिकाणी मी समजतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.